नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजेच वृषभ राशीच्या मे 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे। मंडळी हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपण ऐकतो पाहतो त्याप्रमाणेच चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे। तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे। असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं। व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत याच महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे। त्यामुळेच एकाच व्हिडिओमध्ये दैनंदिन व मासिक राशी भविष्याचा आढावा आपण घेणार आहोत। तसेच शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा। म्हणजे याच व्हिडिओच्या खाली विवाह करिअर या महिन्यातले महत्त्वाच्या कार्याचे शुभ मुहूर्त अशा काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा। विशेष करून आपल्या राशीचे गुणधर्म सांगणारा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे, अवश्य पहा। चला तर मग माहिती करून घेऊया हा मे महिना आपल्या राशीला कसा राहणार। आपल्या वृषभ राशीसाठी या आपल्या राशीचा जो स्वामी ग्रह आहे शुक्र, हा शुक्र ग्रह 14 मे पर्यंत कुंडलीच्या पहिल्या घरातून आणि त्यानंतर कुंडलीच्या दुसऱ्या घरातून म्हणजेच धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे। शुक्र ग्रह कुंडलीच्या पहिल्या घरातून म्हणजेच आपल्याच राशीमधून स्वराशीतून 14 मे पर्यंत गोचर भ्रमण करत राहणार आहे। तर नंतर दुसऱ्या म्हणजे धनस्थानातून ही दोन्ही स्थानं आणि राशी शुक्र ग्रहासाठी अत्यंत अनुकूल अशी साथ देणारी असल्यामुळे हा संपूर्ण महिना आपल्यासाठी आर्थिक उत्पन्न वाढीसाठी, नवनवीन आर्थिक स्रोत माहिती करून घेण्यासाठी, आर्थिक प्रगती आणि उन्नतीसाठी, तसेच काही जुन्या गुंतवणुकीमधून प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी, तर नवीन गुंतवणूक करण्यासाठी, कुटुंबातून आर्थिक लाभ प्राप्त करण्यासाठी अत्यंत अनुकूल आणि लाभाचा राहणार आहे। थोडक्यात आर्थिक बाबतीत शुभ असा हा महिना। शुक्र ग्रह हा कला कौशल्य सौंदर्य सुबत्ता प्रेम गूढशास्त्र पैसा अडका सुख ऐश्वर्य याचा कारक ग्रह असल्यामुळे या सर्व विषयातील शुभ परिणामांचा लाभ साहजिकच या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना मिळताना दिसेल। तसेच बुध ग्रह हा आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह या महिन्यात 14 मे पर्यंत कुंडलीच्या 12व्या घरातून म्हणजे व्ययस्थानातून व कुंडलीच्या प्रथम स्थानातून त्यानंतर गोचर भ्रमण करणार आहे। त्यामुळे मे महिन्याच्या या पहिल्या पंधरवड्यात कागदपत्रांच्या बाबतीतले काही महत्त्वाची कामं असतील तर ती फार सांभाळून करावी लागतील। तर काही महत्त्वाची कामं मध्यस्थांमार्फत करणार असाल एजंट, तिथे सुद्धा आपल्याला फार काळजी घ्यावी लागेल। संपूर्ण माहिती घ्या, कामावर लक्ष ठेवा आणि नंतर ते करून घ्यावं लागेल, नाहीतर कामामध्ये फसवणूक नुकसान विलंब आपला मनस्ताप वाढवू शकतो। दुसऱ्या पंधरवड्यात मात्र प्रथम स्थानातून होणारं बुध ग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या व्यक्तिमत्वाला उत्तम साथ देणारं राहणार आहे व ज्याचा लाभ आपल्याला बँकिंग मार्केटिंग ॲडव्हर्टिजमेंट्स मल्टीमीडिया अकाउंटिंग त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंट शेअर मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट विविध भाषांचा अभ्यास करणारी मंडळी, कोणत्याही क्षेत्रातले मध्यस्थ एजंट अशा क्षेत्राशी कार्यरत असलेल्या मंडळींसाठी त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाबतीमध्ये उत्तम रीतीने मिळताना होईल। तेव्हा सर्व मंडळींनी अवश्य या संधीचा लाभ घेण्याची तयारी व नियोजन याची सुसूत्रता आधीपासून तयार करून ठेवावी। विशेष करून नोकरदार मंडळींसाठी हा ग्रहयोग शुभ परिणाम वाढवणारा राहील। आपल्या कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाचे इंटरव्ह्यूज किंवा महत्त्वाच्या लोकांशी होणारी चर्चा मध्यस्थीची कामं विशेष करून सरकारी कागदपत्रांची कामं हातावेगळी करायला पूर्ण करून घ्यायला सहजता प्राप्त होताना दिसेल। मात्र महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात नोकरदार मंडळींनी आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गांबरोबर जरा सामंजस्याने घ्यावं लागणार आहे, याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही। स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागणार आहे। विशेष करून जी मंडळी परदेशाशी संबंधित कार्याशी निगडित आहेत किंवा परदेशात आहेत त्यांना फार सांभाळून नियोजन करून चालावं लागणार आहे। काही त्रास या काळात वाढू शकतो,
दुसरा पंधरवडा परिस्थितीमध्ये मात्र सुधारता करताना चांगली दिसेल. थोडक्यात महिन्याचा पहिला पंधरवडा सरकारी कामं, वरिष्ठांची साथ, सोबत सहकार्य, कागदपत्रांची कामं, नातेसंबंध, चर्चा, गाठीभेटी, प्रवास, आरोग्य यासाठी तितकासा अनुकूल राहणार नाही. तेव्हा पहिल्या पंधरवड्यात या बाबतीत विशेष काळजी घ्या. तसेच या काळात जी मंडळी परदेशात जाण्याविषयी प्रयत्नात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अडचणी वाढवणारा कालखंड राहील. व्यावसायिक मंडळींसाठी पहिला पंधरवडा म्हणजे 11 मे पर्यंत बऱ्यापैकी त्यांच्यासाठी मात्र लाभ मिळवून द्यायला मदत करेल. मात्र 11 मे नंतर आर्थिक गोष्टींवरती पूर्ण लक्ष द्यावं लागेल. मोठी उधारी आणि उसनवारी या काळात टाळलेली उत्तम राहील. विद्यार्थ्यांचा विचार केला तर दुसरा पंधरवडा मनासारखा यश मिळवून देणारा राहणार आहे. त्यामुळे भविष्यातील महत्त्वाच्या अभ्यास किंवा करिअरच्या बाबतीतल्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी या काळात अवश्य आपण प्रयत्नशील राहू शकता. मंडळी, आपल्या राशी आणि नक्षत्र म्हणजे आपल्या वृषभ राशीबद्दलची संपूर्ण माहिती, सखोल माहितीचा व्हिडिओ आपण नुकताच प्रकाशित केलाय. त्याचबरोबर आपलं करिअर आणि उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कशी मार्गदर्शन करते ह्याच्याही माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये नुकताच प्रकाशित झालेला आहे. या दोन्ही व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली देतात. त्यामुळे अवश्य जाणून घ्या आपल्या स्वतःबद्दल, करिअरबद्दल, आरोग्याबद्दल. प्रेम संबंध, विवाह यासाठी शुक्र ग्रहाची साथ या संपूर्ण महिन्यात अगदी मनासारखी लाभणार आहे. शिवाय गुरुग्रहाची साथ आहेच. आरोग्याचा विचार करता हा महिना उत्तम राहील. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आम्ही तुम्हाला पाठवलेली माहिती आधी समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजे फोनवरूनच आम्ही करत असतो. त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता. त्यासाठी संपर्क जो नंबर आहे तो आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. मंडळी, या महिन्यातल्या आपल्या राशीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा जर विचार करत असाल तर फायनान्स, IT, स्टील, ऑइल, FMCG हे सेक्टर फायद्याचे राहतील. तर पहिल्या पंधरवड्यामध्ये बँकिंग, फार्मा, लॉजिस्टिक या क्षेत्रामध्ये मात्र गुंतवणूक करताना जरा जास्त काळजी घ्या. तरीही योग्य मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी दुसरा पंधरवडा विशेष लाभ मिळवून द्यायला मदत करेल. मंडळी, ही होती या मे महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मे महिन्यातलं मासिक राशी भविष्य आपल्या वृषभ राशीचं. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची सुरुवात जरा काळजी घ्या असं सांगणारी राहणार आहे. ती म्हणजे 1 आणि 2 मे. आरोग्याच्या बाबतीत विशेष दक्षता घ्या. महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेताना काळजी घ्या, घाई करू नका. फसगत होईल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्यावर सुद्धा थोडंसं लक्ष द्या. कोणालाही पैशाच्या बाबतीत शब्द देऊ नका. पुढचे 2 दिवस 3 आणि 4 मे शुभ राहतील. नवीन निर्णय घेण्यासाठी, गुंतवणूक करणं, कोर्ट कचेरीची कामं पूर्णत्वाला नेणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. व्यावसायिक निर्णय ह्या काळात अवश्य घेऊ शकता. विवाहाबद्दलची बोलणी करू शकता. या दिवसात शुभ राहील. 5, 6, 7 मे इथे मात्र जरा रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत तडजोड करू नका. पथ्य पाणी सांभाळा आणि लांबचे प्रवास आरोग्याच्या दृष्टीने सांभाळून करा. 8 ते 14 मे पुढचे 7 दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत अनुकूल दिवस. महत्त्वाच्या व्यावहारिक निर्णय सुद्धा आपण या काळात घेऊ शकता. विशेष करून वडिलोपार्जित कार्याचा विस्तार करण्याची संधी या काळात घेणं उत्तम राहील. धार्मिक कार्य, धार्मिक यात्रा. आपल्या मूळ कुंडलीमधील बुध आणि रवी ग्रह शुभ स्थितीमध्ये असल्यास कामानिमित्ताने देश विदेशातील प्रवास लाभाचे राहतील. राजकीय आणि सरकारी वरिष्ठ अधिकारी अशा लोकांशी नवीन संबंध वाढवायला मदत मिळेल आणि त्याचा लाभ कार्याच्या अनुषंगाने आपल्याला उत्तम रीतीने होताना दिसेल. थांबून राहिलेली काही महत्त्वाची पूर्ण करण्यासाठीची जी काही कामं असतील त्यासाठी ही उत्तम वेळ राहील. मित्रपरिवार, सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांची साथ सोबत चांगली मिळेल. नोकरदार मंडळींसाठी हे दिवस शुभ राहतील. 15-16 मे आरोग्य, आर्थिक व्यवहार, लेनदेन, गुंतवणूक थोडी सांभाळून करा. या काळात आपल्या आर्थिक व्यवहारावर जरा जास्त लक्ष देऊन काम करावं लागेल. मात्र कामाच्या निमित्ताने घरापासून लांब जाण्याची जर संधी मिळाली तर अवश्य घेऊ शकता. 17 ते 22 मे हे पुढचे 6 दिवस
शुभ आणि लाभ देणारे असतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, नवीन कार्य सुरू करण्यासाठी, आर्थिक धोरण तयार करून ते एक्झिक्यूट करण्यासाठी, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी हे दिवस अनुकूल अशी साथ देतील. 23-24 मे कामाच्या निमित्ताने थोडीशी दगदग मात्र वाढेल. घरातील छोट्या मोठ्या तक्रारी वाढतानाही दिसतील. मात्र घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी आपण या काळात करू शकता. 25, 26, 27 मे विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार या मंडळींसाठी हे दिवस विशेष शुभ परिणाम देणारे राहतील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, इंटरव्ह्यूज यासाठी शुभ राहतील हे दिवस. 28-29 मे पुढचे 2 दिवस थोड्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणारे आणि व्यवहाराच्या बाबतीत सांभाळून व्यवहार करा असे सांगणारे राहतील. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 मे हे मात्र कोर्ट कचेरी, विवाह, व्यापार, उद्योग, चर्चा, गाठीभेटी, नवीन संबंध, काही सिग्नेचर्स, महत्त्वाच्या कागदपत्रांना ओळखी यासाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल राहतील. तर मंडळी, ही होती दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्याला रवी ग्रहाची आणि गणेशाची, भगवान महाविष्णू यांची उपासना वाढवायची. यासाठी रोज रवीचा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः 1 माळ अवश्य जप करा. तर विष्णू सहस्त्र नामावली तसेच संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष यांचे पाठ नित्य नियमाने या महिन्यात अवश्य करा. त्यामुळे ही होती आपल्या वृषभ राशीची मे महिन्यातील संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तर परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही वाचन आणि याचं पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली, विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांची 108 नावं यामध्ये संकलित केलेली आहेत. हे पुस्तक सुद्धा आपण 151 रुपये फोनपे करून घरपोच मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, नंतर आपली ऑर्डर बुक करा. आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीपपात्र जे पितळेचं आहे, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, हे सुद्धा घरपोच मागवण्यासाठी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य वाचा आणि आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, असा हा मे महिना वृषभ राशीसाठी आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये मिथुन राशीसाठी पुन्हा एकदा अवश्य आपल्या या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.